मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्याजवळील एका सुंदर अशा मंदिरात। पुण्यापासून अवघ्या 26 किलोमीटरवर असं एक स्थळ आहे, त्याचं नाव रामदरा। निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेल्या या मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे। थेऊरच्या गणपतीचं दर्शन घेतलं बाहेरूनच आणि आता निघालो आम्ही रामदरा टेम्पल। जवळपास 7.5 किलोमीटर आहे, इथून 10-15 मिनिटं लागतील। चला तुम्हाला दाखवतो ते मंदिर कसं आहे। किती किलोमीटर दाखवतो? 5 किलोमीटर 5.7 किलोमीटर आहे लोणी काळभोर गावातून। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला लोणी काळभोर या गावातून जवळपास 5 ते 6 किलोमीटर पुढे जावे लागते। इकडे शेती पण आहे, कोथिंबीर लावले, कांदे। त्याच्यानंतर इकडे समोर रस्त्यावरती मस्त एकदम गावरान भाजीपाला आहे। या रस्त्याने प्रवास करत असताना कडेला असणाऱ्या शेतांमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचा भाजीपाला लावलेला दिसतो। इथले शेतकरी हा भाजीपाला घेऊन रस्त्यावर विकण्यासाठी उभे असतात। पार्किंगच्या आवारातच शेतकरी त्यांचा भाजीपाला अत्यंत स्वस्त दरात विकायला इथे बसलेले असतात। पोहोचलो आम्ही मंदिराच्या पार्किंग मधून। आता आम्ही बाहेर आणि असं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे, दोन्ही बाजूला झाडं आहेत। डोंगराच्या अगदी कडेलाच आहे मंदिर आणि गर्दी खूप आहे आज। पुणे सोलापूर महामार्गावरती पुण्यापासून अवघ्या 26 किलोमीटर अंतरावरच हे मंदिर आहे। प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना त्यांचं काही काळ याच ठिकाणी वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं। तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी गेल्या 60 वर्षांपूर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे। तेव्हापासून येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। सुरुवातीला हे स्थान जंगलात व डोंगराच्या जवळ असल्याने या भागात कुणी जायचे नाही। धुंदीबाबा यांनी भाविकांच्या मदतीने व देणगीतून घडीव दगडांचे मंदिर बांधले। या मंदिरात शिवलिंग व श्रीरामाची स्थापना केली। ट्रस्टची स्थापना करून देवस्थानाच्या नावावर 35 एकर शेती घेऊन येथेच शेतीचं उत्पन्न घेऊन भाविकांच्या नित्य प्रसादाची सोय केली। एकदम जुनी झाडं आहेत आणि हे मंदिर आहे। तलाव आहे, त्या तलावामध्ये मंदिर आहे। झाडं बघा, एकंदरीत त्यांच्या बुंद्यावरून लक्षात येईल की किती जुनी झाडं आहेत ही। या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं। शिवकाळात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झाली। त्यानंतर थेट 1970 मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला। मंदिराच्या या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबांचा फार मोठा सहभाग होता। मंदिर परिसरातील घनदाट वृक्षराजीमुळे इथे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचाही वावर असतो। नंदी मंडप, 24 खांबांचं सभामंडप, गाभारा अशी मंदिराची रचना आहे। सभामंडपात अनेक शिल्पचित्र, यज्ञकुंड व धुंदीबाबांची संगमरवरी मूर्ती आहे। मंदिरात महादेवाची पिंड आहे। हे मूळचं महादेवाचं मंदिर। सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम, लक्ष्मण आणि सीता तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। मंदिराच्या भिंतींवर संतांच्या मूर्ती आहेत। भगवान शंकर तांडव नृत्य करत असलेले ही एक शिल्प आहे। मंदिरासमोर
एक चबुतऱ्यामध्ये संगमरवरी नंदी आणि दुसऱ्या चबुतऱ्यावर हनुमंताची मूर्ती आहे. मंदिराभोवती सुंदर तळं असल्याने परिसर विलोभनीय झाला आहे. एकंदर हा परिसर एवढा सुंदर व शांत आहे की तुमच्या मनाला आध्यात्मिक शांती मिळते. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊरच्या गणपतीला जाताना किंवा येताना रामदरा या ठिकाणाला भेट देता येते. झालंय मंदिर आपलं फिरून आणि पुन्हा या निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही आलेलो आहे. पुढे जाऊन जेवण करूया आणि जाऊया पुण्यामध्ये कात्रजला. चला बाय.